सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज आपण पुढील अध्याय 192 सुरू करणार आहोत। अध्याय 192 श्रीपत्युत्पत्ती वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच तस्यैवानन्तरं तात देवतीर्थम् अनुत्तमं दृष्ट्वा तु श्रीपतिं पापैर्मुच्यते मानवा भुवि। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे प्रिय वत्स, त्यानंतरच अत्युत्तम देवतीर्थ आहे। पृथ्वी तलावर मानव श्रीपतीचे दर्शन करून पापमुक्त होतो। हे श्रीपती महर्षी भृगूचे जावई आहेत। युधिष्ठिर राजाने विचारले, हे प्रभू, देवांचा अधिपती हे श्रीपती देव कोण आहेत? 3 देवांत त्यांचा जन्म कसा झाला? भृगू महर्षींचे श्रीपती नातेवाईक कसे झाले? हे भार्गव ब्राह्मण, आपण हे विस्ताराने सांगण्यास योग्य आहात। श्री मार्कंडेय वदले, मी श्रीपतीचे संक्षिप्त उत्तम चरित्र तुम्हाला सांगेन। विस्ताराने वर्णन करण्यास सर्व महर्षी समर्थ नाहीत। श्री नारायणाच्या नाभी कमलातून श्री ब्रह्मदेव उत्पन्न झालेत। राजा, श्री ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यातून दक्ष उत्पन्न झालेत। धर्म त्यांच्या स्तनातून उत्पन्न होऊन त्यांचा पुत्र झालेत। हे भरतवंशोत्पन्न राजा, या श्री ब्रह्मदेवाचेही श्री नारायण सहाय्यक आहेत। मरुत्वती, वत्सु, ज्ञाना, लंबा, साध्वी भानुमती, संकल्पा, मुहूर्ता, साध्या, विश्वावती आणि ककूप या दशकन्या धर्मपत्नी आहेत। राजा, त्यातील महाभाग्यशाली साध्याला पुत्रोत्पत्ती झाली। नर, नारायण, हरी व कृष्ण हे 4 धर्मचे पुत्र आहेत। त्यापैकी श्री नरनारायणाने मनावर ताबा मिळवून मंदमादन पर्वतावर अतिउग्र तप केले। अनुपम अकारण सर्वांचे कारण तर्कातीत श्री वासुदेवाचे चिंतन करत योगयुक्त श्रेष्ठ तपास प्रवृत्त होऊन ते महात्मा स्थित झालेत। त्यांच्या प्रभावाने सूर्यदेवसुद्धा तापरहित झाला। श्री नरनारायणाच्या तपाच्या प्रभावाने वायू शंकित झाला। तो सुखद स्पर्श करत वाहू लागला। जळत असूनही अग्निदेव अत्यंत शीतल झाले। त्या पर्वतावरील सिंह, वाघ आदी हिंसक जीवही सौम्य होऊन हरणांसह भ्रमण करत होते। राजा, दोघांच्या भाराने आर्त पृथ्वी गायी समान झाली होती। पर्वत हलू लागले व समुद्र क्षोभित झाला। देवगण शक्तिहीन निष्प्रभ झालेत। ते खूप व्याकुळ झाले। त्या दोघांच्या तपामुळे देवराज इंद्राने संतप्त होऊन अप्सरांना त्यांच्या तपात विघ्न निर्माण करण्याच्या इच्छेने पाठवले। इंद्राने अप्सरांना सांगितले, रंभा, तिलोत्तमा, कुब्जा, घृताची, ललिता, शुभा, सुंदर, भुवया असलेली प्रम्लोचा, सुम्लोचा, महागर्विष्ठ सौरभेयी, अलंबुषा, कुरड्या केसांची पुंडरिका, वरुथिनी, सर्व स्वर्गातल्या अप्सरा, तुम्ही तुमच्या सर्व काम उद्दीपक दर्शनीय शरीराचे प्रदर्शन करत गंधमादन पर्वतावर जाऊन माझ्या आज्ञेचे पालन करावे। तिथे तपाची दीक्षा घेतलेले धर्मपुत्र श्री नरनारायण महाकठोर तप करत आहेत। सुंदरांगी अप्सरा
परमतप करणारे ते दोघे त्याच्या तपरूपी कर्माने मला अतिशय दुःख देणारे आहेत. त्यामुळे कार्य करण्यासाठी तुम्ही सर्व तिथे जा. माझे वचन लक्षात ठेवा, घाबरू नका. वसंत व कामदेव तुमचे सहाय्यक होतील. तुमचे अत्यंत कामवर्धक रूप तसेच वय पाहून कोणता मानव विवश होणार नाही. श्री मार्कंडेय वदले, राजा, देवराज इंद्राने असा आदेश दिल्यावर कामदेवासह वसंत तसेच साऱ्या अप्सरा निघाल्या. कोकिळ कुजनाने भारलेल्या शिवाय रमणीय वनवृक्ष असलेल्या सुंदर गंधमादन पर्वतावर जाऊन वसंतने तेथे वास्तव्य केले. दक्षिणेकडून मलयाचलचा येणारा वारा मंद सुगंध वाहू लागला. भ्रमरांच्या गुंजारवाने ते वन मनोरम झाले. त्वरित वनराजीतून येणारा उत्तम सुगंध किन्नर सर्प यक्षांच्या नासिका तृप्त करणारा सिद्ध झाला. त्या सुंदर अप्सरा मधुर वाणीशिवाय अंगाच्या विलासपूर्ण हावभावाने मोहक हालचालनी स्मितहास्य करत श्री नरनारायण ऋषींना वश करण्याचा प्रयत्न करू लागल्या. काही अप्सरा मनोहर गाणी गाऊ लागल्या, काही मोहक भावनांचे प्रदर्शन करत नाचू लागल्या, अन्य सुंदर वाद्ये वाजवू लागल्या, तर काही अप्सरा विलोभनीय हावभावयुक्त हास्य, सुरेल गीत तसेच मधुर भाष्य करत त्या श्री नरनारायणासाठी काही उद्योग करू लागल्या. राजा, हे सर्व केल्यावरही अध्यात्मविद्येत पारंगत चित्ताच्या त्या दोघांच्या मनात काही विकार आला नाही. राजा, ज्याप्रमाणे वायुरहित स्थानी दीपक निश्चल राहतो त्याप्रमाणे त्या दोघांची मनेही भगवान वासुदेवाला अर्पित असल्यामुळे सुस्थिर झाली होती. सदा जलपूर्ण समुद्र ज्या प्रकारे निज मर्यादेचे उल्लंघन करत नाही अगदी तशीच त्या दोघांची मने कधीही अशांत झाली नाहीत. परब्रह्माला सर्व जीवांत स्थित वासुदेवाचे स्वरूप मानून ते दोघे रामद्वेषाधीन झाले नाहीत. दीपकाने प्रकाशित घरात ज्याप्रमाणे अंधकाराचा प्रवेश नसतो त्याप्रमाणे विद्यामय दीपकामुळे त्यांच्या हृदयात कामदेव प्रवेश करण्यास असमर्थ झाला. हे पुरुषश्रेष्ठ राजन, फुलारलेले उत्तम वृक्ष वसंत तसेच दक्षिण मलयाचलला कणिल वायू, सौंदर्यशालिनी शृंगारक अप्सरा तसेच सर्वांना वश करणारा कामदेव, स्वतःची तपश्चर्या स्वतः तसेच आधारभूत त्या गंधमादनादी सर्वांना महामुनी श्री नारायणाने ब्रह्मरूपच मानले. अग्नीला दग्ध करत नाही तसे जलास ओले करत नाही, कारण सजातीय द्रव्यात विकार आणता येत नाही. त्यानुसार सर्व परब्रह्म स्वरूप जाणल्यामुळे वसंत, कामदेव आणि त्या सुंदर अप्सरांच्या उपस्थितीत त्यांना काही विकार उद्भवला नाही. राजा, वसंत, कामदेव नि त्या सुंदर अप्सरांनी त्या दोघांचा अधःपात करण्यास वारंवार विशेष प्रयत्न केले. त्यानंतर अढळ मनोधैर्य असलेल्या श्री नारायणाने जांघेतून एक श्रेष्ठ सुंदरांगा उत्पन्न केली. राजा, हिच्या दर्शनाने संपूर्ण त्रैलोक्यातील रत्नरूप सुंदरींना गुणांनुसार लघुत्व प्राप्त होते. त्या सुंदरीला पाहून ते सर्व वायुदेव आदी मनापासून हादरले. वसंत आश्चर्यचकित झाला, तसेच कामदेव ध्यान करू लागले. राजा, त्या सुंदरीला पाहून अचानक रंभा, तिलोत्तमा आदी सर्व अप्सरा लज्जित झाल्या. तेव्हा कामदेव, वसंत तसेच पार्थिव अप्सरा त्या मुनिश्रेष्ठ श्री नरनारायण भगवानांना प्रणाम करून त्यांची स्तुती करू लागले. ते सर्व म्हणाले, हे जगद्धाता देव, आमच्यावर प्रसन्न व्हावेत. ज्या देवाच्या मायेने मोहित होऊन आम्ही दोहोतला भेद जाणू शकत नाही, ते देव आमच्यावर प्रसन्न व्हावेत. त्रैलोक्याचा एकमेव आश्रय अनादी सुस्थिर देवाचे हे रूप दोन प्रकारचे आहे. शंखचक्र हे दोन्ही आयुध धारण केलेले हे दोन्ही श्री नरनारायण देव आम्हा अपराधींवर प्रसन्न व्हावेत. सर्व विद्यांचे आगर, सर्व पापरूपी वनाला अग्निरूप असे हे भगवान श्री नारायण आमचे पाप नष्ट होऊ दे. शारंग धनुष्यरूपी आयुषधारी श्री संपन्न ज्ञानमय अनघ सर्व देहधारीच्या अंतःकरणातले दोष नष्ट करणारे नरदेव आमचे सर्व पाप दूर करावे.
जटा कलापधारी ही जोडी परम क्षमाशील आहे. यांची प्रिय दर्शनीय जोडी आमचे जन्मजन्मांतरीचे एकत्रित पाप नष्ट करण्यास समर्थ आहे. तसेच आत्मविद्या दोषाने आम्ही महान अपराध केला आहे. त्रैलोक्यास वंदनीय स्वामींना आकर्षित करण्यास आम्ही आलो आहोत. हा आमचा केवढा अपराध आहे. विज्ञान धन देवांनो, मूर्खवत दृष्टी असलेल्या आम्हावर आपण प्रसन्न व्हावे. सत्पुरुष सदा स्वधर्म पालन करतात. हे श्रेष्ठ श्री नारायण, आपल्यापासून उत्पन्न स्त्रीरत्न पाहून आम्हास आपल्याबद्दल अतिशय आदर वाटतो. सत्यस्वरूप सनातन परमात्मा श्री नारायण, आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे. प्रसन्न बुद्धी, शांत स्वरूप, प्रसन्न वदन व नेत्र, योगींचे आराध्य नर तसे सर्वव्यापी श्री नारायण आमच्यावर प्रसन्न व्हावे. वंदनीय श्री नरनारायण हरी, आपणांस आमचा प्रणाम असो. प्रसन्ननाथ अनाथांचे प्रभू नर, आमचे कल्याण करावे व श्री नारायण आम्हाला कल्याणकारी वर द्यावा. श्री मार्कंडेय वदले, राजा, अशा प्रकारे स्तुतीने पूजित रागद्वेषरहित सर्व जीवसृष्टीचे स्वामी श्री नारायण वदले. इंद्रदेवाने निश्चितच आमच्या उत्तम सिद्धीसाठी तुम्हाला पाठवले आहे. त्या कारणास्तव तुम्ही सर्वांनी नृत्यादीचे कष्ट घेतले, पण आम्ही नृत्य, गीत, आंगिक हावभाव, मधुर भाषादीने लुब्ध होणारे तसेच विषयासक्त होणारे नाही. विषयासक्ती भयंकर आहे. आमचे इंद्रिय शब्द, स्पर्श, रूप, रसरूपादी विषय संगाने दूषित नाही. तेव्हा नृत्य, गीतादी शुभभाव आम्हाला लोभकारी कसे होतील? तुम्हा सर्वांचे ते सर्व भाव स्वयंसिद्ध आहेत. आमच्या दृष्टीने ते साध्य नाहीत. तेव्हा इंद्रदेव आता स्वस्थ चित्त व्हावेत आणि तुम्ही सर्व निशंक व्हावे. तो परमपुरुष परमेश्वर परमात्मा चराचराच्या उत्पत्तीचे कारण आहे, ज्यात संपूर्ण जग विलीन होते. तो सर्वव्यापी व दीप्तिमान असल्यामुळे त्याला वासुदेव संबोधितात. चतुर्व्यूह वासुदेवाचे परमात्म्याचे आम्ही अंशभूत आहोत. तसेच देहधारींचे जग आणि त्यात व्याप्त सत असत तत्वाच्या ज्ञानबोधार्थ त्यांनी दर्शविलेल्या मार्गाने चालणारे आहोत. सर्वव्यापी सर्वेश समदर्शी परमात्म्याचे आम्ही दोघे दर्शन करत असताना त्यापासून विभक्त करणारे रागद्वेष आम्ही का बाळगावे? वसंत, मी, इंद्र, कामदेव तसेच तुम्हा सर्वांमध्ये तोच आत्मा विराजमान आहे. तेव्हा द्वेषादी भाव कसे शक्य आहेत? जर हे सर्व तन्मय अविभाज्य आहे, सर्व जीवांत जर सर्वेश्वर श्री विष्णू विराजमान आहेत, तर रागद्वेष असंभव आहे. देवांगना, श्री ब्रह्मदेव, इंद्रदेव, श्री रुद्र, सूर्य, वायू, अखिल विश्वे देव, ऋषी, साध्य, वसु, पितृगण, यक्ष, राक्षस, भूत, नागादी सरपटणारे जीव, मनुष्य, पक्षी, गाय, हत्ती, सिंह, जलचर, मक्षिका, मच्छर, डान्स, जलज, कृमी, झुडुपे, वृक्ष, बांबू, गवताच्या विविध जाती, अशा प्रकारे जे काही दृश्य स्वरूपात आहे ते सर्व एका परमात्म्यापासूनच उत्पन्न झाले आहे असे समजा. अमरांगणा, सर्वात्मक श्रेष्ठ भगवान श्री विष्णूला सर्व जीवांत रागद्वेष वा लोभ कसा वाटेल? सर्वात्मक श्रेष्ठ भगवान श्री विष्णूला सर्व जीवांत रागद्वेष वा लोभ कसा वाटेल? सर्वभूतमय, सर्वव्यापी, सर्व धारण करता, सर्वात अलग त्या सर्वेश्वरात रागद्वेषादी गुण कसे प्राप्त होतील? सुंदरी, अशा प्रकारे आमच्यात व तुम्हा सर्वात तन्मयता, एकरूपता प्राप्त होणाऱ्या सर्व जीवांत रागद्वेषास अवसर कसा मिळेल? सर्वात एकताचे दर्शन करणारी सम्यक दृष्टीच उत्तम दर्शन आहे. सर्वात एकताचे दर्शन करणारी सम्यक दृष्टीच उत्तम दर्शन आहे. विज्ञानाचे पृथक रूप लोकव्यवहाराप्रमाणे आहे. पंचभूत, इंद्रिय, अंतःकरण प्रधान पुरुष हे संपूर्ण जग परमात्म्याचेच रूप आहे. तेव्हा वेदाचे रूप कसे असेल? ज्याप्रमाणे समुद्राच्या जलात तरंग उत्पन्न व विलीन होतच असतात, पण ते जलापासून अभिन्न असतात, त्याचप्रमाणे हे जगही एकतेमुळे अभिन्न आहे. ज्याप्रमाणे अग्निज्वाळा पिवळ्या, लाल व धूसर असूनही भिन्न नसतात, त्याप्रमाणे जग व ब्रह्म भिन्न नाहीत. आम्ही आमच्या व्रतापासून विचलित व्हावे यासाठी इंद्रदेव तुम्हा
ना प्रयत्न करावयास सांगतात, हे विवेकी तसेच सदाचारी पुरुषांच्या दृष्टीने योग्य नाही. तुम्ही सर्व देवराज इंद्र, सुरासुरासहित समुद्र, पर्वत व वनांनी युक्त संपूर्ण लोक माझ्या देहात दृश्यरूप आहात. जसे मी तुम्हा सर्वांसमक्ष सर्वांगसुंदरी दर्शवली, तसेच मी हे संपूर्ण जग दर्शवीन. इंद्रदेवाने गर्विष्ठ होऊ नये. इंद्रत्व कोणात सुस्थिर झाले. तुम्ही सर्वसुद्धा मदोन्मत्त होऊ नका अन स्वतःला अति सौंदर्यवान स्त्रिया समजू नका. काय सुंदर नि काय कुरूप आहे याबाबत काही स्पष्टपणे फरक दिसून येत नाही, कारण सतत पुरुषांच्या दृष्टीभेदामुळे भिन्न दर्शन होते. तुम्हा सर्वांचे रूप उदारता व गुणांपासून उत्पन्न झालेला अभिमान, तुम्हा सर्वांचे रूप उदारता व गुणांपासून उत्पन्न झालेला अभिमान समजून मी तुम्हाला ही सुंदरी दर्शविली. आता तुम्ही शांत व्हायलाच पाहिजे. ही कमलाक्षी सुंदरी माझ्या जांघेतून उत्पन्न झाली, म्हणून ती कल्याणी सुंदरी अप्सरा उर्वशी नावाने संबोधली जाईल. या कामिणीला नेऊन इंद्रदेवाकडे सोपवा, कारण आमच्यावर प्रेम करण्याच्या इच्छेने इंद्रदेवाने तुम्हाला आमच्याजवळ पाठवले. तुम्ही सर्व इंद्रदेवाला हे सांगा, आमचे तप अप्राप्य फल प्राप्त करण्याच्या इच्छेने नाही. मी नरासह जग पालन करण्यास उद्युक्त असून दृश्य संसाराला सन्मार्ग दर्शवीन, तसेच स्वतः त्याचे पालन करीन. देवराज, जर तुम्हाला कोणी त्रास दिलास तर मी त्याचे निवारण करीन. इंद्रदेव, तुम्ही आता निवृत्त व्हा, शांत व्हा. जर तुम्ही एखाद्या दुष्टाचा विनाश करू शकत नसाल तर त्यावर मी शासन करीन. मी निश्चितच त्याला प्रवृत्त करीन, वश करीन. हे समजून तुम्ही माझ्यावर संतापू नका. इंद्रदेव, मी संपूर्ण विश्वाच्या उपकारार्थ अवतीर्ण झालो आहे. शत्रूंच्या नगराचा विनाश करणारा इंद्र, जी उर्वशी माझ्यातून उत्पन्न झाली, ती त्रेताग्नी हेतू पुरस्सर प्राप्त होईल. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री पत्युत्पत्ती वर्णन नावाचा 192वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथं ह्या अध्यायामध्ये आपणाला भृगु महर्षींचे जावई हे श्रीपती आहेत, तर ते कसे निर्माण झाले या संदर्भात सांगणार आहेत. आणि ते सांगत असताना ब्रह्मदेवातून कसे पुत्र निर्माण झाले आणि त्यामध्ये धर्म हे एक पुत्र होते. आणि इथे त्यांनी दिलेलं आहे की नर आणि नारायण हे तपस्या करत होते पर्वतावरती, आणि तिथे त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्रदेवतेने हे सर्व अप्सरांना कामदेव आणि वसंत ऋतू देवतेसहित पाठवले. आणि इथे त्यांनी खूप सुंदर रीतीने सर्व सांगितलेलं आहे की जो आत्मनिष्ठ होऊन तपस्या करत असतो त्याला सर्व चराचर विश्व हे परमात्म स्वरूप दिसत असतं, सर्वत्र त्याला आत्मरूप दिसत असतं. आणि हा आत्माच परमात्मा आहे ही अनुभूती त्याने घेतलेली असते आणि तो भगवत स्वरूप झालेला असतो. त्यामुळे निर्माण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. आणि जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी, संपूर्ण ब्रह्मांडात जे आहे ते त्याच्या पिंडामध्ये असतं, हे अनुभूती तो घेत असतो. त्यामुळे जे विश्वरूप दर्शन आहे, जे आपले सर्व ऋषीमुनी जे सिद्ध झालेले आहेत आणि जे आपले सर्व संत, आपण चितशक्ती विलासमध्ये पाहिलं की बाबा मुक्तानंदांनी कसं स्वतःच्याच अंतरी आपला आत्माच संपूर्ण विश्वरूप कसा होतो हे त्यांनी पाहिले. त्यामुळे हीच अवस्था ह्या नरनारायण यांची होती. आणि त्यांनी आपल्या तपस्येतून त्या अप्सरेला निर्माण केलं. तिचं नाव उर्वशी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि की ज्या अप्सरा इंद्रदेवांनी पाठवल्या होत्या यांची तपस्या भंग करण्यासाठी, त्याच्याही पेक्षा सुंदर अप्सरा त्यांनी त्यांच्या जांघेतून मांडीतून निर्माण केलेली आहे. तर हे सृष्टीकर्ता निर्मितीचं सामर्थ्य त्या जीवामध्ये येतं की जो भगवत स्वरूप झालेला आहे आणि त्यामुळे तो ते निर्माण करू शकतो. आणि हे सर्व सांगितलेलं आहे की आणि जो पूर्णतः सर्वत्र परमात्मतत्व पाहतो त्याला कुठला भेदच राहत नाही. त्यामुळे तो कशाला
कोणत्याही वस्तू, व्यक्ती, प्राणी, पशुपक्षी ह्यांच्याप्रती त्याला आसक्ती होणार नाही आणि त्याला द्वेषही निर्माण होणार नाही, ही अवस्था असते. तर ही अवस्था केवळ मानसिक नसते. आता आपण सर्व मानतो कारण आपल्याला अनुभव नाही आहे. परंतु साधनेच्या बळाने हे सर्व जगत परब्रह्म स्वरूप आहे, भगवतमय आहे, हे सर्व ह्या संतांना आणि ह्या सर्व ऋषीमुनींनी अनुभवलेलं असतं आणि त्यामुळे तो त्यांचा अनुभव असतो. ती मानसिक गोष्ट केवळ नसते, तर त्यांना ते प्रत्यक्ष तसं दिसत असतं आणि तो त्यांचा प्रत्यक्ष अनुभव असतो. आपण त्यांचा अनुभवाने एक मान्य करतो आणि मान्य करून नंतर आपण आपलं मन सात्विक करण्याचा प्रयत्न करतो, साधन करतो. मग आपण हळू करत जसं आपलं साधन वाढत जाईल, आपले पंचकोश शुद्ध होत जातील, तसं मग आपल्याला पण ही प्रत्यक्ष अनुभूती नंतर येऊ शकते. त्याला काही कालावधी, काही जन्म लागतील. तर ह्या पद्धतीने हे आहे. तर इथे खूप सुंदर रीतीने संदेश दिलेला आहे, की सर्वत्र एकच भगवंत आहे आणि ह्या अवस्थेत ते होते आणि त्यामुळे कशाने भुलू नाही शकत, की संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या ऋषीमुनींमध्ये, त्या संतांमध्ये असतं. त्यामुळे ते काय भुलणार आहेत कुठल्या गोष्टीला? काहीही भुलू शकत नाहीत. हे इथे या अध्यायात सांगितलेलं आहे. खूप सुंदर रीतीने साधनेचे टप्पे आणि असा साधक आणि तो कुठल्याही गोष्टीने विचलित होत नाही, हे सुद्धा हा अध्याय आपणाला शिकवतो आहे. तर आता पुढील अध्याय आपण वाचूया. पुढील अध्याय आहे अध्याय 193. अध्याय 193 श्रीपती महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच इत्युक्ते सरसः सर्वाः प्राणिपत्य पुनः पुनः उचूर्णा नारायणं देवं ददर्शन समीरुया. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, असे सांगितल्यावर साऱ्या अप्सरा श्री नारायणाला पुन्हा पुन्हा प्रणाम करत देवदर्शन देण्यासाठी उत्कंठतेने विनवू लागल्या. वसंत, कामदेव व अप्सरांनी म्हटले, आमच्या कल्याणार्थ आपण आम्हाला उपदेश केला, तो आम्हाला समजला, तसेच आपला प्रभावही आम्ही जाणला. आपण प्रसन्न अंतरात्म्याने सांगितले की ज्या प्रकारे आपण या विशालाक्षी सुंदरीला आम्हाला दर्शविले, त्या प्रकारे आपण सर्वांना अखिल जग दाखवाल. जगन्नाथ, तर जर काही अपराध झाला असेल तर क्रोधित होऊ नका. त्यासाठी सर्व प्रकारे शरण आलेल्या आम्हाला जसे या उर्वशीला दर्शविले तसे स्वतःच्या परिपूर्ण रूपाचे दर्शन घडवावे. श्री नारायण वदले, सुरांगणा, माझ्या या शरीरात तुम्ही संपूर्ण विश्व पहा. वसंत, कामदेव व स्वतःलाही माझ्यात पहा. अजूनही काही पाहायची इच्छा असेल तर पहा. श्री मार्कंडेय वदले, राजा, हे सांगून भगवान श्री नारायण उच्च स्वरात हसले. त्यावेळी अखिल जगतात तो आवाज पसरला. राजा, त्यावेळी त्या अतिसुंदर अप्सरांनी त्या विश्वरूपधारी श्री नारायणात प्रजापती श्री ब्रह्मदेव, इंद्रदेव, पिनाकधारी श्री रुद्र, आदित्य, वसु, साध्य, विश्वेदेव, तसेच महर्षी अश्विनी कुमार, वायू, अग्निदेव, यक्ष, गंधर्व, सिद्ध, पिशाच, सर्प, किन्नर, सर्व अप्सरा, सर्व विद्या आदी अंगांसहित वेदवचन, मनुष्य, पशु, कीटक, पक्षी, वृष, क्विंचू, तसेच सूक्ष्म जीव आदी अन्य जीवांसहित समुद्र, पर्वत, नद्या, वन, सारे द्वीप, क्षेत्र, सर्व सरोवर, नगर, शिवाय गावांनी पूर्ण पृथ्वीपती, देवांगना, महात्मा श्री नारायणाच्या शरीरात पाहिल्या. नक्षत्र, ग्रह, ताऱ्यांसह पूर्ण आकाशमंडलही पाहिले. जेव्हा त्यात ऊर्ध्व, तिरकस व अधभाग तसेच आदी अंत दिसला नाही, तेव्हा आश्चर्यचकित होऊन परमभक्तीने वसंत, कामदेव आणि त्या अप्सरा त्या अनंत अनादी प्रभूची स्तुती करू लागल्या. वसंत कामदेवनी त्या
अप्सरा म्हणाल्या, आम्ही आपला आधी मध्य अंत तसेच अप्रकट निर्गुण रूप पूर्णतया पाहण्यास असमर्थ आहोत. सर्व जगाचे आश्रयस्थान अंतरात्मा अनंत श्री नारायण रूप आम्ही आपल्या पुढे नतमस्तक आहोत. कार्यकारण रूप शोभित भगवान, पृथ्वी आकाश वायू जल अग्निसुद्धा आपणच आहात. शब्दस्पर्शादी रूपही आपणच आहात. अच्युत परापरात्मक हे सर्व आपल्यापासूनच उत्पन्न होते. सर्वव्यापी सर्वात्मका आपण भेदाभेद रूप आहात. हे प्रभू, पापाहारी देवरूप द्रष्टा, परतत्व रूप ज्ञाता तसेच श्रोताही आपणच आहात. सर्वत्र असूनही सर्वोत्पादक आहात. गंध ग्रहण करत असूनही आपण शरीरधारी आहात. हे देवादिदेव, सर्व देवांत मनुष्य लोकातच काय पण पशु आदी वर्गात असा कोणी नाही जो आपला अंश नाही. श्री ब्रह्मदेव इंद्रदेवादी आपलेच उत्तम रूप आहे. धैर्यवानात आपले समुद्र रूप, तेजस स्वरूपात सूर्य आणि अग्नी आपलेच रूप आहेत. क्षमारूपी धनवानात आपण पृथ्वी रूप आहात. शीघ्रगती असलेल्यात आपण वायुरूप आहात. मनुष्य रूपात आपण राजाच्या वेशात आहात. हे सर्वेश्वर, मूढांमध्ये आपण वृक्षरूप आहात. हे अच्युत, सर्व अनितिमानांमध्ये आपण दानव आहात. तर विवेकी पुरुषांमध्ये आपण संत सज्जन आहात. रस स्वरूपात जलामध्ये, तर गंध स्वरूपात पृथ्वीवर स्थित आहात. हे प्रभू, दर्शनीय स्वरूपात आपण अग्निदेव आहात. वायूत आपण स्पर्श स्वरूप आहात. आकाशात आपण शब्दरूप आहात. तर मनात आपण मननरूप आहात. हे सर्वेश्वर, सर्वरूप भगवान, बुद्धीत मात्र आपण एकमेव ज्ञानस्वरूप आहात. आम्ही आपल्या नाभी कमळात श्री ब्रह्मदेव, शिवाय भ्रुकुटीमध्ये श्री रुद्र पाहतो. आपल्या कानात अश्विनी कुमार, तर बाहूत लोकपाल स्थित आहेत. वायू आपली नासिका, सूर्य चंद्र नेत्र, तर सरस्वती आपली जिव्हा आहे. ही पृथ्वी आपल्या पायात स्थित आहे. सर्व इंद्रियांचे प्रेरक ऋषिकेश आपल्या उदरात संपूर्ण लोक आम्ही पाहतो. आम्ही व आमचा लोक जांघेच्या रूपात स्थित आहे. आपल्या चरणांच्या बोटांमध्ये पिशाच, यक्ष, सर्प आणि सिद्धांचा समुदाय स्थित आहे. पुरुलिंगाच्या रूपात प्रजापती तसेच ओठात संपूर्ण यज्ञ स्थित आहे. आपल्या दातात आम्ही सर्व आणि आपल्या दाढांमध्ये देवगण स्थित आहेत. आपला रोमनी रोम म्हणजे सर्व देव आणि आपला चरणेशा म्हणजे विद्याधर आहे. अंगांसहित चतुर्वेद आपल्या बाहुसदृश सांध्यात आहे. पृथ्वीचा उद्धार करणारे वराह आपण आहात. आपले नृसिंह रूप महाभयानक आहे. आपले हयग्रीव रूप तसेच वामन अवताराचे विशाल अपरिमित रूपही आम्ही सर्व पाहिले. हे देव, हे समुद्र, पर्वत तसेच भूखंडांना आश्रय देणारे रम्यस्थान, गंगा आदी मुख्य नद्या, सारे द्वीप, वनप्रदेश आपल्या शरीरात दिसतात. आपल्या शरीरात स्थित हे मुनी आपला उत्तम महिमा गात आहेत. आणि दुसरीकडे यज्ञविधिज्ञ लोक ब्रह्मांडावर शासन करणारे अनंत अर्थात आपले यज्ञांनी पूजन करत आहेत. आपल्याहून सुंदर या जगात काही नाही. हे सर्व मूर्ती आपल्याहून भयंकरही कोणी नाही. हे केशव, सुंदर केस असलेले व केशीला मारणारे किंवा ब्रह्मा, विष्णू, ईश, शंकर ज्याचे शरीर रूप आहे त्यालाही केशव संबोधितात. आपल्याहून शीत व उष्ण कोणी नाही. आपण सर्व स्वरूपात अतिशय महान आहात. सर्वेश्वर, सर्वभूत, सर्वात्मा, सनातन परमेश्वर, आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे. आपल्या मायेने मोहित चित्त असलेल्या आम्हा अज्ञानींकडून जो अपराध झाला आहे त्या अपराधाबाबत क्षमा करा. किंवा हे देवादिदेव, आमचा काय अपराध आहे? आपल्या मायेने भ्रांत आमचे हृदयही तर आपलेच आहे. मायेने शंकित शरण आलेल्या नतमस्तक मानवाची व्यथा दूर करणाऱ्या देवा, आमचे मन व्याकुळ झाले आहे. यास्तव आपल्या मायेने वश झाल्यामुळे आमचा काही अपराधच नाही आणि अनुचित मार्गाने जाणाऱ्या आमच्या सर्वांचा काही अपराध झाला असेलच तर हे देवा, आपण आम्हाला क्षमा करा. हे परमेश्वर, अविवेकाची सृष्टी करणाऱ्या तुमचाही हा अपराध आहे. गोविंद म्हणजेच वेदवाणीचे प्रतिपाद्य किंवा गायींचे पालन करणारा
नारायण जनार्दन, आपल्यास वारंवार नमस्कार असो. आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे. अनंत देशकाल व वस्तुकृत परिच्छेद रहित विश्वात्मक विश्वरक्षक, आपल्यास आमचा नमस्कार असो. आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे. सर्वश्रेष्ठ यज्ञपुरुष प्रजापालक वामन, आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे. कमलनाभ, आपल्यास प्रणाम आहे. प्रजापतीसाठी हररूप धारण करणारे, म्हणजेच सृष्टी संहारणार्थ व पापहरणार्थ शिव हररूप धारण करते. आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे. संसाररूपी समुद्रात तारण्यासाठी जहाजरूप अक्षोध्वज अधोक्षज, आपल्यास नमस्कार असो. आपल्या नामस्मरणाने आमचे सर्व पाप नष्ट व्हावे. श्रीचे स्वामी वासुदेवनंदन, आपल्यास नमस्कार असो. स्वेच्छेने गुणयुक्त सृष्टीस्थित्य प्रलय रचणारे विश्वात्मक देव, हे शुद्ध सनातन रूप आपण दृष्टी आड करावे, कारण या वर्धित रूपाचे दर्शन घेण्यास आमचे नेत्र असमर्थ आहेत. हे अच्युत स्वस्वरूप कधी पृथक न होणारे, आपली कांती प्रलयकालाच्या हजारो अग्निसम आहे आणि स्वशरीराच्या प्रमाणाने आपण दिशा, भूमी व आकाश झाकून टाकले आहे. आम्ही कुठे आहोत हे आम्ही जाणत नाही. आपले रूपसुद्धा नीट लक्षात येत नाही. आम्ही हे संपूर्ण जग एकत्रित पाहत आहोत. आपल्या रूपाचे आम्ही काय वर्णन करावे? हे हरी, हे आपल्या शरीराचे प्रमाण आहे का? देव आपला महिमा काय सांगू, जो जिभेच्या आटोक्यात नाही. हे नाथ, हजारो व्यक्ती असल्या तरी त्यांच्या हजारो बुद्धीने सुद्धा आपले गुणवर्णन करणे असंभव आहे. हे दिव्य रूप दर्शविण्याची आपण कृपा केली, पण हे वेद व सर्व लोक स्वामी, आपण हे रूप दृष्टी आड करा. श्री मार्कंडेय वदले, त्या अप्सरासुद्धा जनार्दनाची स्तुती झाल्यावर भगवान श्री नारायणाने दिव्य ज्ञानसंपन्न अप्सरांसमक्ष सर्वांशाने जगात प्रवेश केला. इंद्रिय गोचर त्या परमात्म्याला सर्वांभूती प्रवेश करताना पाहून साऱ्या देवांगना आश्चर्यचकित झाला. सर्वेश्वर श्री नारायण पर्वत, वृक्ष, समुद्र, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, काल व दिशांत सर्वत्र प्रविष्ट झालेत. आत्मरूपात स्थित संपूर्ण जग निज महिम्याने प्रभावित करत देव, दानव, राक्षस, वक्ष, विद्याधर, सूर्य, मनुष्य, पशु, कीटकादित व अंतरिक्षात भ्रमण करणाऱ्यांमध्ये, जीवांत, भूमीत, स्वर्गात, आकाशात तसेच जलात राहणाऱ्या सर्वांत त्या विश्वात्म्याने निजांशाने प्रवेश केला. हे नृपश्रेष्ठ, त्या अप्सरांनी आधी त्यावेळी ज्या रूपात पाहिले होते त्याच रूपात नरसिंह श्री नारायण स्थित झाले. त्यावेळी सर्व देवांगना आश्चर्यचकित झाल्या आणि भयग्रस्त होऊन श्री नारायणाच्या चरणी नतमस्तक झाल्या. भगवान श्री नारायण त्या देवांगनांना वदले, जिथे देवराज इंद्र आहेत तिथे या कल्याणी उर्वशीला तुम्ही न्यावे. तुम्हा सर्वांच्या हितार्थ ती असेल. सर्व जीवांत ही हितकारी ठरेल. सर्वांभूती स्वतः प्रवेश करत मी पुन्हा विशिष्ट ज्ञान तुम्हाला दिले आहे. आता तुम्ही सर्वांनी जावे आणि ही लक्षात घ्यावे की या जीवसृष्टीत माझाच अंश आहे. अध्यात्मस्वरूप म्हणजेच शरीरातील चित्त तत्व रूपात स्थित योगी श्री वासुदेवाचा आश्रय व आत्मा मी आहे. या तत्वापेक्षा श्रेष्ठ तत्व अन्य कोणते नाही. यामुळे तो अनंत नावाने संबोधिला जातो. सर्व भूतेश त्या अजन्माला तुम्ही परमपद समजा. तुम्ही सर्व देवगण, मनुष्य तसेच सारे पशु हे सर्व अनंत वासुदेवाची रचना आहे. देवांगना हे जाणून देव, आसुर, मनुष्यांसहित पशु आदींनी युक्त या जगाचे दर्शन करावे, कारण या सर्व जगात भगवान सामावला आहे. श्री मार्कंडेय वदले, राजा, भगवान श्री नारायणाने हे उपदेश शिल्यावर कामदेव व वसंतासहित त्या देवांगना प्रणाम करून उर्वशीला घेऊन पुन्हा देवराज इंद्राजवळ आल्या आणि त्यांनी देवराज इंद्राला सर्व वृत्तांत कथन केला. श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा सर्व जीवसृष्टीत भगवान श्री विष्णूचे चिंतन करत
चिंतन करत समता स्वीकारा, कारण समताच मोक्ष देण्यास समर्थ आहे. काय म्हणतायत ही कथा सांगितली श्री मार्कंडेय ऋषींनी, पूर्णतः इतिहास सांगितला. आणि श्री मार्कंडेय ऋषी युधिष्ठिरला, धर्मराज युधिष्ठिरला सांगतात, श्री मार्कंडेय वदले राजेंद्र, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा सर्व जीवसृष्टीत भगवान श्री विष्णूचे चिंतन करत समता स्वीकारा, कारण समताच मोक्ष देण्यास समर्थ आहे. प्राणी मात्रात विशेषत्वाने परमेश्वराचे रूप जाणल्यावर श्री वासुदेव लोभादी दोष नष्ट का करणार नाहीत? तुम्ही समता ग्रहण करा. राजा, सर्व प्राणी मात्र जर गोविंदापासूनच उत्पन्न होतात, इतरांपासून नाही, तर हे प्रिय पुत्र, वैर द्वेषादी भाव तुम्ही केव्हाही बाळगू नये. राजा, अशा प्रकारे संपूर्ण जग तुम्ही श्री विष्णुमय पहा. राजा, श्रीकृष्णाने याच रूपाचा अर्जुन आदी समक्ष आविष्कार केला होता. पण परमेश्वराचे हे रूप मी तुम्हाला सांगितले. हे जन्म, वृद्धी, मृत्यू आदी भावरहित आहेत. हेच रूप श्री विष्णूचे परमपद आहे. राजा, जे ज्ञान प्राप्त करून मनुष्य मोक्षाप्रद जातो, ते मी संक्षिप्त रूपात सांगतो. तुम्ही पुन्हा ऐका. हे संपूर्ण जग श्री विष्णूचे संक्षिप्त रूप आहे. भाव अभावही त्याचेच रूप आहे. तोच प्रभू श्री महादेव, तसेच सत असत सर्व काही आहे. श्री विष्णू रूपच परमपद आहे. संसाररूपी समुद्रात पडल्यावर सुख दुःख शोक मोह राग द्वेष आदी द्वंद्वरूपी वायूने ताडित, तसेच पुत्रकन्या भार्या यांच्या रक्षणाच्या ओझ्याने त्रस्त, विषम विषरूपी जलात तरण साधनांनी रहित असल्यामुळे डुबणाऱ्या मानवास एक श्री विष्णुरूपी जहाजच शरणार्थ आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती महात्म्य वर्णन नावाचा 193वा अध्याय पूर्ण झाला. इथे काय सांगतात श्री मार्कंडेय वदले राजेंद्र, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा सर्व जीवसृष्टीत भगवान श्री विष्णूचे चिंतन करत समता स्वीकारा, कारण समताच मोक्ष देण्यास समर्थ आहे. प्राणी मात्रात विशेषत्वाने परमेश्वराचे रूप जाणल्यावर श्री वासुदेव लोभादी द्वेष नष्ट का करणार नाहीत? तुम्ही समता ग्रहण करा. राजा, सर्व प्राणी मात्र जर गोविंदापासूनच उत्पन्न होतात, इतरांपासून नाही, तर हे प्रिय पुत्र, वैर द्वेषादी भाव तुम्ही केव्हाही बाळगू नये. राजा, अशा प्रकारे संपूर्ण जग तुम्ही श्री विष्णुमय पहा. राजा, श्रीकृष्णाने याच रूपाचा अर्जुन समक्ष आविष्कार केला होता. पण परमेश्वराचे हे रूप मी तुम्हाला सांगितले. हे जन्म, वृद्धी, मृत्यू आदी भावरहित आहेत. हेच रूप श्री विष्णूचे परमपद आहे. राजा, जे ज्ञान प्राप्त करून मनुष्य मोक्षाप्रद जातो, ते मी संक्षिप्त रूपात सांगतो. तुम्ही पुन्हा ऐका. हे संपूर्ण जग श्री विष्णूचे संक्षिप्त रूप आहे. भाव अभावही त्याचेच रूप आहे. तोच प्रभू श्री महादेव, तसेच सत असत सर्व काही आहे. श्री विष्णू रूपच परमपद आहे. संसाररूपी समुद्रात पडल्यावर सुख दुःख शोक मोह राग द्वेष आदी द्वंद्वरूपी वायूने ताडित, तसेच पुत्र कन्या भार्या यांच्या रक्षणाच्या ओझ्याने त्रस्त, विषम विषरूपी जलात तरण साधनांनी रहित असल्यामुळे डुबणाऱ्या मानवास एक श्री विष्णुरूपी जहाजच शरणार्थ आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती महात्म्य वर्णन नावाचा 193वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथं नारायणांनी सर्व अप्सरांना, कामदेवाला आणि वसंत देवतेला विश्वरूप दाखवलेलं आहे. जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि ते विश्वरूप पाहून त्यांना ते सहनही झालं नाही, आणि त्यामुळे आता हे अर्जुनाचीही तीच अवस्था झाली होती की विश्वरूप सोसवे ना, अशी अर्जुनाची अवस्था झाली, तशीच या अप्सरांचीही झाली. आणि ह्या विश्वरूप दर्शन देऊन प्रत्यक्षात सर्व जग कसं विष्णुमय आहे, कसं ब्रह्ममय आहे, कसं
सर्व खलू इदम ब्रह्म, की जे आद्य शंकराचार्यांना पण जे अनुभव आला की सर्वत्र ब्रह्म आहे. तर एक शिवोहम शिवम, सर्व काही शिव आहे. तर हे जे आहे हे ही प्रत्यक्ष अनुभूती ह्या अप्सरांना दाखवली भगवान श्रीनारायणाने आणि सांगितलं की इथे भेद ठेवण्यासाठी काय आहेच नाही, कारण सर्व हे जगत विष्णुमय आहे, सर्व परमात्ममय आहे आणि त्यामुळे सर्वच जर परमात्ममय आहे तर इथे राग द्वेष कशात ठेवायचा आहे. तर आणि हे सांगितलेलं आहे. त्यामुळेच आणि त्याच बरोबरीने जे जे भाव अभाव हे दोन्हीसुद्धा विष्णुमय आहे. म्हणजे जसं प्रेम असणं आणि प्रेमाचा अभाव म्हणजेच द्वेष आहे. प्रेम नसेल तिथं द्वेष आहे. तर हे त्याचा भाव आणि अभाव, तर हे द्वंद्व पण जे आहे ते भगवतमय आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये समता पाहणं आवश्यक आहे, की सगळ्याच गोष्टींमध्ये एखादी गोष्ट मिळाली तरी ठीक, नाही मिळाली तरी ठीक. तिचा भाव ती असेल तरी ठीक, तिचा अभाव असेल तरी ठीक आणि असेल तरी ठीक. तर ह्या पद्धतीने सर्वच परिस्थितीत भगवतमय अवस्था पाहणं हे आलं पाहिजे. हे पाहणंच आवश्यक आहे आणि तेच आपले सर्व संतही सांगतात त्यांच्या स्वानुभवाने, की प्रत्येक घटना, हे सर्व काही भगवत स्वरूप आहे. त्याच्या इच्छेने घडतंय. सर्वच भावनेमध्ये, सर्वच दिशांमध्ये, सर्वच कालामध्ये केवळ आणि केवळ एक भगवंत आहे. हेच आपल्या संतांना प्रत्येक क्षणाला जाणवत असतं. प्रत्येक क्षण त्याच अनुभवात संत जगत असतात. कारण त्यांनी त्यांच्या साधनेने, तपस्येने, नामाच्या अनुसंधानाने पूर्णतः त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांच्या तपस्येत, त्यांच्या ध्यानात त्यांना सर्व काही हे विश्व संपूर्णतः परब्रह्म स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, हे त्यांना दिसलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना सर्वत्र तेच दिसतं. तर ही गोष्ट इथे आपल्याला ठासून आणि जर आपल्याला मोक्ष मोक्ष म्हणजे बंधनमुक्त, कर्मबंधनमुक्त अवस्थाच म्हणजे मोक्ष आहे. तर ती प्राप्त करायची असेल तर समदृष्टी आल्याशिवाय गत्यंतर नाही. सर्वच बाबतीत समता स्वीकारल्याशिवाय, आता आपण हे मानण्याच्या पातळीवर आहोत, पण मानत गेलं तर आपल्यातला सत्वगुण वाढणार आणि आपलं चित्त शुद्ध होईल आणि तेच चित्त आपल्याला ध्यानात घेऊन जाणार आहे आणि ध्यानामध्ये प्रत्यक्षात अनुभूती करून देणार आहे. तर असा हा अध्याय पुन्हा इथे समता हे हा पाया पण आहे आणि हा कळस पण आहे अध्यात्माचा. समता हे साधन पण आहे आणि साध्यही आहे. हे इथे आपल्याला हे दोन्ही अध्याय शिकवतात. आता पुढे पाहू. अध्याय 194. श्रीपती विवाहतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तत् श्रुत्वानंत देवेन विश्वरूप समुदारुतं देवराज तथा देवाः परम विस्मयमागताः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. भगवान श्री नारायणाने प्रदर्शित विश्वरूप दर्शनाचे वृत्त ऐकून देवराज इंद्र व देवगण महाआश्चर्यचकित झाले. पुण्यवान कमलानन उर्वशी अप्सरा पाहून त्रिभुवन साम्राज्याच्या लक्ष्मीने युक्त इंद्रदेव भयभीत झाले. राजा, तेव्हा मौनाश्रय घेऊन ते काहीच बोलू शकले नाहीत. श्री नारायणाद्वारा कथित वृत्तांत व विश्वरूप दर्शन ऐकून महर्षी भृगूने कुंडात उत्पन्न केलेली श्रीलक्ष्मी देवीही विस्मित होऊन विचार करू लागली. कोणते व्रत, तप, दाननी, नियमांनी, वृद्धांच्या सेवेने वा देव आराधना यापैकी कोणत्या उपायाने ते सर्व समर्थ श्री नारायण माझे पती होतील. युधिष्ठिर, अशा प्रकारे चिंताग्रस्त कन्या लक्ष्मीला सतीने विचारपूर्वक सुचवले. लक्ष्मी, मी भगवान श्री शंकराला तसेच गायत्रीनेही प्रजापती श्री ब्रह्मदेवाला तपस्येनेच प्राप्त केले. अन्य स्त्रियांनीही इष्टपती तपानेच प्राप्त केले आहेत. त्यामुळे तू तपानेच श्री नारायणाला
प्राप्त करू शकशील त्यासाठी तूही तप कर. उग्र तपाने सर्व मनोरथ सिद्ध होतात, यास्तव तू तप करावेस. श्री मार्कंडेय वदले, शत्रूंना अजिंक्य राजा सतीचे वचन ऐकून श्री लक्ष्मी देवीने समुद्र तटावर जाऊन खूप काळ महाउग्र तप केले. ती दिव्य 1000 वर्ष खांबाप्रमाणे स्थित राहिली. तेव्हा इंद्र आदी देव शंख चक्र गदा धारण करून श्री लक्ष्मीजवळ गेलेत. त्यांना पाहून श्री लक्ष्मी देवीने देवांना सांगितले, आपण मला त्वरित श्री विष्णूचे विश्वरूप दर्शन घडवा. देवगण घाबरले व लज्जित होऊन श्री नारायणाजवळ जाऊन म्हणाले, आम्ही विश्वरूप दर्शन घडविण्यास असमर्थ आहोत, आपणच कृपा करावी. त्यानंतर ते देव यथोचित स्थानी निघून गेलेत. श्री विष्णूने विचार केला, भृगुकन्या श्री लक्ष्मी देवी उग्र तपाचरण करत देह जाळत आहे, त्यापेक्षा मी तिथे जाऊन श्री लक्ष्मी देवीला इष्टवर देऊन पुन्हा तप करेन आणि पुन्हा ते विश्वरूप दर्शन घडवीन, जे देव दानवांना कठीण आहे. श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर श्री विष्णू समुद्र तटावर स्थित श्री लक्ष्मीजवळ जाऊन म्हणाले, देवी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुझ्या इच्छेनुसार तू वर माग. तेव्हा श्री लक्ष्मी देवी म्हणाली, हे देव जनार्दन, दुष्टजनांना पीडित करणारे वा सत्पुरुषांचे रक्षक, मी आपणास शरण आले आहे. जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर हे अनघ जे रूप अप्सरांना दर्शविले ते रूप मलाही दाखवावे. केशव भूतरक्षक त्या अनंत विश्वरूपाचे मला दर्शन घडावे अशी माझी इच्छा आहे. तसेच गंधमादन पर्वतावर जाऊन आपण जे तप केले त्याचा काय उद्देश आहे हेही सांगावे. हे प्रभू श्री विष्णू, जर हे विश्वरूप मिथ्या नाही तर मला दर्शन घडवा. मी या रूपावर कोणत्याही प्रकारे श्रद्धा ठेवू शकत नाही. भगवान श्री नारायणाबाबत माझे अंतर्गत भाव जाणून अनेक यक्ष राक्षस आदी मायावी माईक इच्छेनुसार चक्रधारी चतुर्भुज श्री विष्णू स्वरूप होऊन माझ्याजवळ आले. मी माझ्याकडून तिरस्कृत झाल्यावर लज्जित होऊन परतले. श्री मार्कंडेय वदले. श्री लक्ष्मी देवीची विश्वरूप दर्शनाची प्रार्थना ऐकून भगवान श्री नारायणाने देवपूजित शंख चक्र गदायुक्त ते रूप सोडून ते उत्कृष्ट विश्वरूप दर्शन घडवले आणि म्हणाले, जो पंचरात्रीच्या नियमानुसार माझे नित्य पूजन करेल तो स्वतः पूजायोग्य धनधान्य संपन्न तसेच सर्व भोगयुक्त होईल. सर्व धर्मांचे मूळ निश्चितच ब्रह्मचर्य असून उत्तम तप आहे, त्यामुळे मी मूळ श्रीपतीच्या नावाने स्थित असतो. ब्रह्मचर्य स्वरूपवाली ब्रह्मशक्ती ब्राह्मीला मूळ श्री म्हणतात. ती सर्व योगयुक्त असून पुण्यदायी, सर्व पापहारी व मंगलमय आहे. मी त्या ब्राह्मी मूळ श्रीचा पती प्रभू व वरदायी आहे. जो श्री नर्मदा जलात स्नान तसेच व्रतनियमांचे पालन करून मूळ श्रीपती नामक माझे पूजन करतो तो इष्टफल प्राप्त करतो. प्रिये, जो उत्तम दान अथवा यथाशक्ती थोडे तरी दान देतो त्यास अन्य स्थानापेक्षा सहस्त्रपट पुण्य तिथे प्राप्त होते. तू त्या देशात हे पाहिले आहेस आणि हा निश्चय केला आहेस, तेव्हा त्याचे पूजन करून उत्तम इच्छा तू निसंशय पूर्ण करशील. देवांनाही दुर्लभ वर तू माग. हे परमेश्वरी, दुर्गम संसाररूपी जंगलात असलेल्या मनुष्यासही ते वर प्राप्त होऊ शकत नाही. श्री लक्ष्मी देवी उत्तरली, जगद्धाता श्री नारायण, जगतपालक श्री नारायण, परब्रह्मस्वरूप श्री नारायण, एकमेव उत्तम स्थान असे श्री नारायण, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे, माझे रक्षण करावे. प्रेमाने आपण मला सृष्टी कार्यात नियुक्त करावे. आपण मला प्रिय आहात, मी आपल्यासारखी प्रिय व्हावे असा वर द्यावा. गृहस्थाश्रम धर्म अर्थ कामचे एक कारण मानले जाते. त्या पुण्याश्रमाचा आश्रय घेऊन मला कल्याणकारी नियोजित करावे. श्री नारायण वदले. देवी, तू श्री नारायण या नावाने गिरा म्हणजे वाणीने पुन्हा पुन्हा माझी प्रार्थना केली आहेस, म्हणून इथे माझे श्री नारायण गिरी नामक स्थान होईल. श्री नारायणाचे स्मरण केल्याने करोडो जन्माचे पातक नष्ट होते, त्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. म्हणूनही गिरी श्री नारायण गिरी नावाने संबोधितात. हे देवी, हा पर्वतराज सर्वांचे आश्रयस्थान आहे असल्यामुळे गिरी म्हणतात.
हा सुरासुर व मनुष्यांचा माझ्याप्रमाणेच आश्रय आहे. हे सुनयना, जो माझ्या मंडलात उत्तम देवस्वरूप श्री नारायणगिरीचे पूजन करेल, तो दिव्य ज्ञानसंपन्न, शरीराची दिव्य हालचाल करत दिव्य भोग उपभोगून दिव्य लोक प्राप्त करेल. श्री मार्कंडेय बदले. श्री लक्ष्मी देवीला श्री नारायण जेव्हा हे सांगत होते तेव्हा समुद्राजवळ त्या वनप्रदेशात इंद्र आदी देवगण व महर्षी आले. त्यानंतर श्री नारायणाच्या चिंतनाचा विचार करून देवराज इंद्राने त्या कन्येला योग्य श्री नारायणासाठी तिला मागितले. शिवाय धर्मात्मा भृगूने ती कन्या दिली. राजर्षी देवतीर्थ सावध होऊन धर्मनेही देवाधिदेव श्री नारायणाचा विवाह श्री लक्ष्मीसह विधीपूर्वक केला. युधिष्ठिर राजाने विचारले, धर्मने श्री नारायणाचा विवाह श्री लक्ष्मीसह विधीपूर्वक केला, हे जे आपण सांगितले त्यात विधी होता का? तसेच भृगू महर्षींनी दक्षिणा दिली होती का? त्या विवाह यज्ञात त्या विवाह यज्ञात श्रुक व श्रुवाचे ग्रहण करणारा कोण होता? ब्राह्मण श्रेष्ठ सदस्य कोण होते? त्यांचा काय अनुभव होता ते सर्व विस्ताराने मला सांगावे. तुमच्या वचनामृताच्या सेवनाने मी तृप्त नाही. श्री मार्कंडेय बदले. युधिष्ठिर, त्या देव श्री नारायणाचा विवाह यज्ञ तप तसेच उत्तम आचारपूर्ण गुण सांगण्यात भगवान श्री ब्रह्मदेवही समर्थ नाहीत. तरीसुद्धा मी संक्षेपाने कथन करतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्या विवाह यज्ञात श्री ब्रह्मदेव आणि सप्तर्षी श्रुव घेऊन अग्नीत हवन करत होते. राजा, तिथे समुद्रासहित पृथ्वी माता वेदी होती. राजश्रेष्ठ समुद्राने ब्रह्मर्षींना रत्न दिले. श्री कुबेरानेही सर्व ब्राह्मणांना इच्छित धन दिले. शत्रुमर्दन करणारे राजा विश्वकर्माने देव व ब्रह्मर्षी करता रत्नजडित नाना रंगांनी आकर्षक अनेक भवन निर्माण करून देवराज इंद्राला दाखविले. राजेंद्र, तेव्हा इंद्रदेवाने कापिष्ठल, शौनक, बाष्कल, छागल आदी अजून अत्री गोत्रीय ब्राह्मणांना विचारले व त्यानुसार सांगितले, तुमची काय अपेक्षा आहे? तुमच्या इच्छेनुसार मागावे. रंगीबेरंगी रत्नजडित भवन पाहून ते ब्राह्मण सर्वेश्वरेश्वराला म्हणाले, भगवान, देवऋषींचा हा संगम उत्तम पुण्यदायी आहे. देवस्वामी, या पुण्यस्थळी आम्ही सदा निवास करू इच्छितो. देवराज इंद्राने त्यांना पुन्हा सांगितले, सत्य धर्मरथ असे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जोपर्यंत इथे वास्तव्य करू इच्छिता तोपर्यंत तुम्ही वास्तव्य करावे. श्री मार्कंडेय बदले. नृपश्रेष्ठ, तुम्ही विचारले की त्या विवाह यज्ञात ऋत्विज सदस्य कोण होते? ते मी सांगतो. आता तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे. त्या यज्ञात सनत कुमार आदी सभासद होते. अत्री, अंगिरा आणि मरीचीने उद्गाताचे अर्थात यज्ञात सामवेद म्हणणाऱ्या ऋत्विजाचे कार्य केले. धर्म व महर्षी वशिष्ठ विवाह यज्ञ कर्मात ऋत्विज होते, तर महर्षी सनकांना ब्रह्मत्व दिले होते. इंद्रदेवाने त्यांना 36,000 गावे दिलीत. देवेंद्राने तसे कार्य केले की ज्यामुळे श्री लक्ष्मी व श्रीपती नारायण संयुक्त झाले. ब्रह्माला अग्नीत हवन करताना देवगणांनी ज्या प्रदेशापर्यंत स्थित होऊन ब्रह्माचे मस्तक पाहिले त्या प्रदेशापर्यंतचा भाग ललाट नावाने प्रसिद्ध झाला. तो प्रदेश देव ऋषींनी सेवित असून श्रीपतींचे पुण्यक्षेत्र आहे. हे स्थान आश्चर्यमय दिव्य स्थान आहे. शिवाय दिव्य सिद्धींनी युक्त आहे. त्यानंतर ब्राह्मणांच्या पंक्ती एका स्थानी बसवण्यात दक्ष असताना श्री लक्ष्मी देवी देव श्रीपतीला म्हणाली, भृगू आदी ऋषींचे शिष्य हे व्रतधारी ब्राह्मण इथे उपस्थित आहेत. देवराज इंद्रांनी मरीची आदींना स्थापित केले आहे. इथे खूप व्रतधारी नैष्ठिक ब्राह्मण आहेत. काही प्राजापत्य व्रतधारी व तर अन्य ब्राह्मण व्रताचे पालन करण्यात स्थित आहेत. मी आपल्या कृपेने त्या सर्वांना स्थापित करू इच्छिते. श्री मार्कंडेय बदले. त्यावेळी अति कौतुकाने भगवान श्री शंकराने विविध कार्यात मग्न सर्व व्रतधारींना विचारले, तुम्हा सर्वांमध्ये वृत्तीभेद का आहे? तेव्हा कृष्ण मृगचर्मधारी श्री नारद मुनींनी सतीचे पती श्री शंकराला सांगितले, देव हे नैष्ठिक ब्राह्मण आहेत. हे श्रेष्ठ ब्राह्मण सुंदर वस्त्रांनी आच्छादिलेले गुप्त स्थानी असावेत.
राजा हे 24,000 ब्राह्मण प्राजापत्य व्रत करणारे आहेत. हे सदाशिव हे अन्य ब्रह्मचर्य व्रतात स्थित ब्रह्मविचार करणारे 12,000 ब्राह्मण आहेत. श्री नारदाचे वचन ऐकून देवगण व देवर्षींनी खूप छान खूप छान असे मांडले. तर काही लोकांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यावेळी श्री लक्ष्मी देवीने भक्तिपूर्वक त्या ब्राह्मणांना बोलावले आणि त्यांना नमस्कार करून म्हटले, ब्राह्मण माझ्यावर कृपा करा. या ठिकाणी विश्वकर्माने निर्माण केलेले 36,000 भवन आहेत, त्यात आपण निवास करा. ते ब्राह्मण अतिप्रसन्न होऊन म्हणाले, तसेच होईल. अशी प्रतिज्ञा करून धनधान्याने संपन्न, मनोरथ सिद्ध झालेले, सर्व कामना पूर्ण झालेले, कर्मफलाची आसक्ती नसलेले ते तिथे निवास करू लागले. अशा तऱ्हेने श्री लक्ष्मी देवीने त्या ब्राह्मणांच्या भवनांची सोय केली. शिवाय त्यांचे ती पालन करू लागली. भगवान श्री विष्णू तिथे चतुर्विध रूपात स्थित झाले. या प्रकारे विवाह यज्ञ संपन्न झाल्यावर ऋषींनी त्यांना विचारले, श्री नारायण, आम्ही अवभृत स्नान कुठे करावे? श्री नारायणांनी स्वतःच्या चरणकमलापासून श्री नर्मदाच्या मध्यभागात पवित्र श्री गंगाचे जल सोडले. श्री नारायणाच्या चरणकमलापासून निघणारे जल पाहून त्यांचा गौरव जाणून मुनिवर्य विस्मित झाले. श्री रुद्रासहित सर्व देवऋषींनी आश्चर्ययुक्त होऊन तिथे उत्तम कथा केली. ऋषींनी विचारले, हे शिव शंभू महादेव, आपण सांगावे की श्री विष्णूच्या चरणकमलापासून उत्पन्न अत्यंत मोहित करणारी अचानक जलोत्पत्ती का झाली? भगवान श्री शंकराने सांगितले, देव, मी हे श्री विष्णूचे चरणोदक समजतो. तेथील स्नान दश अश्वमेधाच्या अवभृत स्नानापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला श्रीपती पूजनीय आहेत. अवभृत स्नान कुठे होईल असा प्रश्न विचारल्यावर तुमच्यासाठीच ते निर्माण केले आहे. देवगण महात्म्य समजून तिथे स्नानाचे जे फल मिळते ते कोणाला कथनीय नाही. तेव्हा यापेक्षा जास्त काय सांगावे? श्री मार्कंडेय वदले, हे भरत वंशोत्पन्न राजा, हे सांगून श्री शंकर आदी देवगण स्नान करून जसे आले होते तसे निघून गेले आणि त्यानंतर त्या सर्व ब्राह्मणांनी आपापल्या भवनांचा आश्रय घेतला. महाराज, हे सर्व पापनाशक तीर्थ आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती विवाह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 194वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे नारायण आणि भगवान श्री नारायण आणि लक्ष्मीचा विवाह सोहळा इथे सांगितलेला आहे. आणि श्री लक्ष्मी ही भृगु महर्षींच्या कुंडामध्ये प्रकट झालेली आहे. त्यामुळे ती भृगु महर्षींची पुत्री असं आहे आणि त्यामुळे श्रीपती हे नारायण हे भृगु महर्षींचे जावई. तर ते कसे त्यांचे जावई झाले ही कथा आहे. आता ह्या आणि त्यांचं विवाह सोहळा झाल्यानंतर तिथं ब्राह्मणांना स्नान करण्यासाठी श्री नर्मदा जलामध्येच श्री विष्णूंच्या चरणकमलातून तिथं श्री गंगा प्रकट झालेली आहे आणि त्यामुळे त्या जलाच्या इथं गंगेचं पण जल आहे म्हणजे आणि असं तिथं तो एक संगम झाल्यासारखंच आपण म्हणू शकतो की ह्या तीर्थाच्या ठिकाणी हा जे विवाह झाला ते ह्या विवाहाच्या क्षेत्री ते तीर्थ आहे. त्या ठिकाणी गंगा आणि नर्मदा जल असं दोन्ही आहे. म्हणजे गंगा श्री विष्णूच्या चरणोदक आणि नर्मदा असं दोन्ही, नर्मदा जल असं दोन्ही आहे. तर आता त्या तीर्थाचं महात्म्य वर्णन करणारा पुढील अध्याय आहे. अध्याय 195 श्रीपती महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. युधिष्ठिर उवाच. देवतीर्थे तु किन्नाम महात्म्यं समुदाहृतं फलं किं स्नानदानादिकारिणां जायते मुने. युधिष्ठिर राजाने विचारले, देवतीर्थाचे काय महात्म्य सांगितले आहे? हे मुनी, तिथे स्नानदानादी करणाऱ्यांचे काय फल असते? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाभाऊ युधिष्ठिर, पृथ्वीवर देव मुनी गणांनी सेवित ते तीर्थ आहे. भगवान श्री विष्णूने ध्यान केल्यावर सर्व तीर्थे त्या देवतीर्थात एकत्रित झाले. या कारणास्तव ते तीर्थ पुण्यमय वैष्णव देवतीर्थ नावाने प्रसिद्ध आहे. पृथ्वीवर कुरुश्रेष्ठ तीर्थ आहे. अंतरिक्षात त्रिपुष्कर तीर्थ उत्तम आहे. स्वर्गात पुरुषोत्तम तीर्थ श्रेष्ठ मानले जाते.
पण देवतीर्थ तर अत्यंत श्रेष्ठ आहे. इहलोक व परलोकात देवतीर्थासमान कोणते तीर्थ नाही. युधिष्ठिर, त्या तीर्थावर पोहोचल्यावर मनुष्य पुन्हा दुःखी होत नाही. देवांनी सर्व तीर्थांना सांगितले, जो या तीर्थक्षेत्रावर स्नान करेल त्याला सर्व तीर्थांचे फल प्राप्त व्हावे. तेव्हा सर्व तीर्थांनी प्रतिसाद दिला. असेच होईल. त्यानंतर संतुष्ट होऊन भगवान श्री विष्णूचे पूजन करून ते सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेले. राजा, त्या क्षेत्रात सूर्यग्रहणात मनुष्याने स्नान करून श्रीपतीचे यथाविधी पूजन व उपवास करून सत्पात्र ब्राह्मणाला विधिपूर्वक सुवर्णदान केल्यास सूर्यग्रहणात त्याला अनंत फल प्राप्त होते. इंद्रदेवाने भूमिदान, गोदान सुवर्णदानाचे अनंत फल सांगितले आहे. वस्त्र तसेच मणिदानाने सुद्धा अनंत फलप्राप्ती होते. वस्त्रदानाने चंद्रदेव, मोतीदान केल्यास शुक्राचार्य आणि सुवर्णदानाने सूर्य आणि धर्मराज अनंत फल देतात. उदार बृहस्पतींच्या मते श्रद्धेने देवतीर्थात जे दान दिले जाते त्यामुळे अनंत फलप्राप्ती होते. राजा, भृगु क्षेत्रात देवतीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे. जो देवतीर्थात स्नान करून चंद्रग्रहणात श्रीपतीचे दर्शन करतो त्याच्या शतपिढ्यांचा उद्धार होऊन तो स्वर्गात जातो. ज्याने देवतीर्थात सत्पात्री ब्राह्मणांना उत्तम दान दिले ते परलोकात व इहलोकात उत्तम भोग भोगतात. युधिष्ठिर, जो देवतीर्थात भगवानाला प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणास भोजन देतो त्यास स्वर्गात सर्वानंद प्राप्त होतो. जे व्रतधारी स्त्री पुरुष निश्चयपूर्वक स्नान करून एकादशीला उपवास करून भक्तीने श्रीपतीचे पूजन करतात, रात्री तिथे जागरण करतात, तुपाचा दीपक प्रज्वलित करून भगवानाचे कीर्तन करतात आणि पुन्हा द्वादशीला प्रातःकाळी उठून श्री नर्मदा जलात स्नान करून विधिपूर्वक वस्त्र, आभूषण, तांबूल, पुष्प, धूप, चंदन आदीने ब्राह्मण मेहुणाचे पूजन करतात, ते अक्षय विष्णू लोकात सुखी राहतात. जो सदा एकादशीला स्नान करून त्या तीर्थात उपवास करून भगवान श्री विष्णूचे वैदिक विधीने पूजन करतो आणि रात्री जागरण करतो तो धर्मराजाच्या पापमय यातना भोगत नाही. हे महाभाग, जो पंचरात्रीच्या नियमानुसार श्रीपती श्री नारायणाचे पूजन करतो तो पापनाशक, स्वर्गमोक्षदायी, भोगधनदायी, श्री विष्णू भक्तिदायी वैष्णवीची दीक्षा विधीपूर्वक घेऊन सन्मार्गाने पुढे जातो आणि भवसागर पार करतो. राजा युधिष्ठिर, जो श्रद्धावान देवतीर्थातच श्रीपती व विश्वरूप अथवा मूळ श्रीपती श्री नारायण गिरीचे पूजन करतो अथवा घरीच एकादशीला भक्तीने दूध, तीर्थोदक, नवीन तलम वस्त्र, रंगीबेरंगी फूल, धूप, ऊद, चंदन, तूप मिश्रित विविध नैवेद्यांनी खीर आदी पदार्थांनी द्रव्यादींनी निर्मळ प्रकाशदायी दीपकाने भगवंताचे पूजन करतो. त्यामुळे त्याला जशी उत्तम गती मिळते त्या संबंधी श्रवण करा. हे भरतवंशोत्पन्न राजा, तो शंखचक्र, गदा, पद्म, गरुडध्वज धारण करून देवलोक ओलांडून विष्णू लोकात जातो. जो परमभक्तीने चतुर्विध श्रीपतीच्या चरणकमलांचे तसेच त्रैलोक्याची माता श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेतो, नृत्य गीतादींनी भगवान श्री विष्णूला प्रसन्न करतो, तो निश्चितच पापमुक्त होतो. भगवान श्रीपतीच्या आरतीच्या वेळी प्रातःकाळी, मध्यान्ही व सायंकाळी जो एकाग्र चित्ताने श्रीपतीचे दर्शन घेऊन पूजन करतो तो भयंकर आपत्ती दूर करून सुखी होतो. भगवान श्रीपतीचे आरतीच्या वेळी दर्शन आयु लक्ष्मीवर्धक, नेत्ररोग रहित करणारे, पापविनाशक असते. आरतीच्या वेळी भगवानाचे स्तवन करणारा धन्य आहे. तो प्रसन्न चित्ताने देवादिदेव श्री विष्णूची आरती दोन्ही हाताने करतो आणि त्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करतो. त्याचे रातांध आदी नेत्ररोग नष्ट होतात आणि चेहरा तेजस्वी होतो. राजा, जो नित्य श्रीपती समोर दीपक प्रज्वलित करतो त्याचे संपूर्ण दोष नष्ट होतात. जो व्रतधारी पुण्यप्रद श्री नर्मदा जलात स्नान करून श्रीपतीला प्रदक्षिणा घालतो त्याने समुद्र, वन, नदी सहित सप्तद्वीप पृथ्वीची परिक्रमा केली असे श्री शंकराने सांगितले आहे. हे आख्यान जो प्रेमपूर्वक श्रवण करतो वा त्याचे पठन करतो तो अंतसमयी पापरहित होऊन श्रीहरीचे स्मरण करतो. हे आख्यान यश, आयुवर्धक व सर्वदायी गुणांमुळे पितरांना प्रिय आहे. या श्रीपतीचे महात्म्य जो श्राद्ध कर्मात ब्राह्मणांना ऐकवतो त्याच्याद्वारे तूप मधाने पितृरूप
पितृरूप पितामहांची निश्चितच तृप्ती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती महात्म्य वर्णन नावाचा 195वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे श्रीपती तीर्थाचं महत्त्व सांगितलेलं आहे. हे भगवान विष्णू आणि श्रीनारायण आणि लक्ष्मी यांचा विवाह सोहळा झालेला आहे.